नमस्कार. थोडं तुझं थोडं माझं या सिरियलमध्ये आपण येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहे. मनूला तिच्या वडिलांना दिलेलं वचन सारखं आठवत असतं. ते सगळं आठवून तिला वाईटही वाटत असतं. तिची आई आणि बहीण त्याही रडत असतात. ती तेजसला जेलमधनं सोडवून घरी येते. तो त्याच्या घरी जातो आणि ती तिच्या घरी येते. घरी येते तेव्हा तिच्या हातात तेजसने तिला मंगळसूत्र दिलेलं असतं. पण घरात आल्यावर आई रडत असते. तिच्यासमोर काय विषय काढणार म्हणून ते मंगळसूत्र ती तिच्या पर्समध्ये ठेवते आणि बाहेर निघून येते. बाहेर येऊनही तिच्या डोक्यात तेच विचार असतात. तेजसनी काय बोललं, तिच्या वडिलांनी काय बोललं, हे सगळं काही तिला आठवत असतं. डोळ्यासमोर फक्त आणि फक्त तिचा वडिलांचा चेहरा असतो. जेव्हा ते म्हणत असतात की तुम्ही दोघं कायम सोबत राहा आणि तेजस सरांची कधीही साथ सोडू नको असं सांगितलेलं असतं तिच्या वडिलांनी. ते सगळं काय आठवून तिला इमोशनल व्हायला होतं. बाबांनी जे सांगितलं ते सगळं खरं आहे, पण आता परिस्थिती खूपच वेगळी आहे. आता कुणासमोर काय बोलावं हेही तिला सुचत नसतं. तिला ते क्षण आठवत असतात जेव्हा ती जेलमध्ये तेजसला सोडवायला गेली होती. तेव्हा तिने तेजसला सांगितलं तुम्ही आमच्या वडिलांचे जे बिल भरलं त्याच्यासाठी खूप खूप आभार, पण आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असं म्हणून ती पोलिसांनाही सांगायला जाते की चोरी त्यांनी फक्त माझ्या बाबांच्या हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी केलं, प्लीज त्यांना सोडा ना. आणि पोलीस म्हणे काहीतरी जबाबदारी द्यावा लागेल, तुम्हाला लिहून द्यावा लागेल. तेव्हा ती म्हणे हो चालेल मी लिहून देते. आणि मग तिने तिथे जबानी लिहून दिली की मी यांना सोडवून नेते, यांनी रोज पोलीस स्टेशनला येऊन त्यांची सही करून जायची असं ठरलेलं असतं. पण तिथे नातं म्हणून काहीतरी नाव लिहायला लावतात. तेव्हा ती तिच्या बाबांचा शब्द आठवते आणि तिथे पत्नी असं नाव लिहिते. हे तेजसला कळल्यानंतर तेजस तिला विचारतो तुझे बाबा कुठे आहे, कसे आहे ते, मला खूप टेन्शन आलं होतं, त्यांची तब्येत आता बरी आहे ना, बरं वाटलं की नाही त्यांना, मला त्यांना पहिले भेटायचं आहे. तेव्हा मनू रडत असते. रडता रडता ती सांगते तुम्ही खूप प्रयत्न केले बाबांना सोडवण्यासाठी, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बाबा आपल्या सगळ्यांना सोडून हे जग सोडून निघून गेले. ते कधीच परत येणार नाही आणि आपल्याला कधी भेटणारही नाही. मनू ढसाढसा रडू लागते. तिचं मन मोकळं करते रडता रडता. आणि तेजसला फार वाईट वाटत असतं. त्याला सगळी परिस्थिती आता समजायला लागली आहे की एवढं सगळं झाल्यानंतर घर, पैसे, गाडी सगळं काही गेलं आणि आता ती मामाच्या घरी तिकडे राहायला गेलेली आहे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर मनू तेजसला म्हणते आत्तापर्यंतचा प्रवास आपल्यासोबत चांगला झाला, आता आमच्यामुळे तुम्हाला पुढे काहीही त्रास होणार नाही असं म्हणून ती तिथून जायला निघते. पण तेजसला फार वाईट वाटत असतं. त्याच्यामुळे एक घराची अशी परिस्थिती झाली हे त्याला मान्यच नसतं. आणि तो मनूला हाक मारून सांगतो थांब मनू. मनू येते आणि मनूला तो म्हणतो मला चांगलंच आठवतं की मी तुमच्या बाबांना वचन दिलं होतं आणि तुमच्या बाबांच्या शेवटच्या क्षणातले ते शब्द माझ्या कानात अजूनही गुणगुणतात. त्यांनी सांगितलं होतं की कायम एकमेकांच्या सोबत राहा, तू माझ्यासोबत राहशील, मला आयुष्यभर साथ देशील असं म्हणत तो तिच्यासमोर ते मंगळसूत्र पुढे करतो. मनूला खूप मोठा शॉक बसतो. आता यांना काय उत्तर द्यावा तिला समजेना. तो तिला सांगतो विचार कर आणि विचार केल्यानंतर मला वाटलं तर नंतर सांग, थोडा वेळ घे, पण मी तुझी आयुष्यभर साथ द्यायला तयार आहे असं म्हटल्यानंतर मनू घरी येते. घरी आई झाडांना पाणी घालत असते आणि आईला मग ती सांगते घरामध्ये चल. आणि तिला ते क्षण आठवल्यानंतर ती पुन्हा बाहेर येते. बाहेर आल्यावर ती विचारत असते आणि दुसऱ्या दिवशी परत आपली रोजचीच रुटीन, घरातली कामं सगळं काही चालू असतं कामधाम. तिच्या आईला आठवतं की आज तर मामाच्या मुलाचा वाढदिवस, त्याची तयारी करायला हवी ना गं. त्याचा वाढदिवस म्हटल्यानंतर मामी लगेच तिथे येते. मग माझ्या मुलाचं घर आहे एवढं, त्याची लाड करणारे आईवडील आहे, त्याचा वाढदिवस साजरा झालाच पाहिजे धूमधडाक्यात. तेव्हा तो म्हणतो की मला आई वाढदिवस साजरा नाही करायचा. आत्यावरती इतकं मोठं संकट आलेलं असताना मी माझा वाढदिवस यावर्षी साजराच करणार नाही. तेव्हा त्याची आई म्हणते काय काय म्हणालास तू, अरे वाढदिवस तर मी तुझा साजरा करूनच राहणार, तो बी टेचित. पण मामा म्हणत असतात की माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करायचा नाही. मी सांगितलं ना माझी बहीण इतकी दुःखात, तिचा नवरा मेला आहे आणि तुला मुलाचा वाढदिवस सुचतोय, असं काहीही होणार नाही असं म्हणत मामा मामीशी भांडत असतात. दोघांचा तिथे वाद सुरू होतो. पण मामी मात्र काही केले ऐकायला तयार नाही. माझ्या मुलाचा वाढदिवस झालाच पाहिजे. तुमच्या बहिणीच्या सुतकामुळे माझ्या मुलाचा वाढदिवस जर झाला नाही तर मला तो चालणार नाही. मी माझ्या मुलाचा वाढदिवस करणार. आणि ती सगळे कामं पुढे काय काय करायचं, डेकोरेशन, जेवायला काय, सगळं काही ती मनूला आणि तिच्या आईला सांगते आणि स्वयंपाकाला लागा असं सांगत तिथे रुबाब करू लागते. मनूची आई रडत असते आणि निधी पण रडत असते. पण ती काही जुमानणारी बाई नाही. तिने सांगितलं माझ्या मुलाचा वाढदिवस टेचाच झाला पाहिजे.
सगळं काही मला हवं तसं तयार करून द्या आणि लगेच कामाला लागा. इथे कोपऱ्यात बसून रडत बसू नका. किचनमधली ही कामे पहा असं सांगू लागते आणि निघते. मामाला फार वाईट वाटत असतं. ते बहिणीसमोर हात जोडून म्हणतात, ताई मला माफ कर, मी काहीही बोलू शकलो नाही, काही करू शकलो नाही. आणि पण त्याला ती संपदा समजावून सांगते, जाऊ दे, तो लहान आहे, त्याचा वाढदिवस झालाच पाहिजे. आम्ही आमचं दुःख किती दिवस कवटाळणार आणि त्याच्यावर लादणार. इकडे मात्र मामीच्या डोक्यात एक नवीनच युक्ती आली आहे. तिने आता ठरवलं आहे की आता मानसीला बरोबर आपल्या मुलाची बायको बनवून घ्यायचं. त्यांना धर्मसंकटात तिने पाळायचं ठरवलेलं आहे. पण मामा तिला नकार देत असतात, तू असलं काहीही करणार नाही. पण ती म्हणते, नाही, मी त्यांच्याशी बोलणार. सगळेजण वाढदिवसाला तयारी करून येतात आणि त्याच वेळेला शोभा विषय काढते की आता तुला माझ्या मुलाशीच लग्न करावं लागेल. तुला ह्या घरात राहायचं असेल तर त्याच्याशी लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मानसीला मात्र तिच्या वडिलांचं दिलेलं वचन आठवतं आणि ती लग्न करण्यासाठी नकार देते. नकार दिल्या मामी तिला फरफटत बाहेर आणते आणि लगेचच बाहेर आणून तिचा समोरच तिने बनवलेला केकही फेकते आणि म्हणते, जर माझ्या मुलाशी तुला लग्न करायचं नसेल तर तुलाही या घरात राहायचा अधिकार नाही आणि तू बनवलेल्या प्रेमाने एवढा केक जो आहे तोही इथे कोणी कापणारे नाही, खाणारे नाही, असं म्हणत ती केक फेकते. आणि तो केक फेकलेला त्याच वेळेला तेजस हातात कॅच करतो. तेजसला मनूला भेटायला यायचं होतं, तो तिथे आलेला असतो. मग मामी म्हणते, तुझं इथे काय काम, तू कशाला आला आहे? मग सगळेजण घरामध्ये जातात. घरात गेल्यानंतर तेजस सगळ्यांसमोर हात जोडून म्हणतो, माझा सगळ्यांसमोर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मी संपतरावांना वचन दिलं होतं की तुमच्या मुलीचं मी आयुष्यभर रक्षण करेल. तिच्याशी लग्न करण्यासाठी मी त्यांना वचन दिलेलं आहे. तर इथून पुढे त्यांची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. तिच्याशी लग्न मी करेल, तिच्या घरच्यांची जबाबदारी मीच घेणार. असं म्हणत तो ह्या सगळ्यांना सांगतो, तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुमची काही जबाबदारी असेल ती इथून पुढे मीच पार पाडणार. हे म्हटल्यानंतर आता संपदाला काही सुचेना. तिने मनूला बाजूला नेलं. मनूला सगळं विचारलं. मनू म्हणते, हो आई, त्यांनी वचन दिलं होतं, बाबांनी माझा हात त्याच्या हातात दिला आणि सांगितलं होतं की तुम्ही दोघंजण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहा. त्यांनी जे काही सांगितलं ते खरं होतं. आणि संपदा म्हणते, यांनी तर मला काहीच सांगितलं नाही. अगं आई, तू बाहेर होती, मी हॉस्पिटलमध्ये आतमध्ये होते ICUत, तेव्हा हे सगळं घडलं. आणि याच्यातला एकूण एक शब्द खरा आहे, कारण बाबांचा शब्द मला मोडणं मान्य नाही. बाबांनी सांगितलं होतं की तेजसच्या आयुष्यभर पाठीशी राहा उभी, त्याला कधी एकटं पाडू नको, असंही सांगितलं होतं. त्यांनी खूप मदत केली, आपल्या बाबांचं बिलही त्यांनीच भरलं. असं सगळं काही ती सांगू लागते आणि आईलाही चांगलं वाटतं की खरंच हा मुलगा चांगला आहे. आता तीही बाहेर येऊन सांगते की जर यांना वचन दिलेलं असेल तर मनूचं लग्न तेजससोबतच होईल. आणि मग दोघंही त्यांच्या फोटोसमोर हात जोडून उभे राहतात. तेजस म्हणतो, संपतराव, मी तुम्हाला दिलेलं वचन मोडणार नाही. तुमच्या मुलीची मी आयुष्यभर पाठराखण करल, तिच्यासोबत राहणार, तिला कधीही संकटात एकटं सोडणार नाही. आता हे ऐकल्यानंतर मनूला एक गोष्ट समजत नसते. ती म्हणते, यांना नक्की अर्थ कळाला आहे ना? यांना लग्न फक्त ॲडजस्टमेंट म्हणून करायचे आहे की वचन दिलं म्हणून? नक्की यांच्या मनाची तयारी तर आहे ना? पुन्हा ती तिच्या हातातल्या मंगळसूत्राकडे पाहू लागते, जे तिच्या बाबांनी तिच्या हातात देताच ते तेजसच्या हातात हात देऊन म्हणाले होते की तुम्ही दोघंजण आयुष्यभर सोबत राहा. या गोष्टीचा अर्थ तेजसला उलगडला असेल ना, असं म्हणत ती त्याच्याकडे पाहू लागते. आणि तेजस मात्र संपतरावांना म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. तुमच्या मुलींची आणि बायकोची सगळी जबाबदारी इथून पुढे मीच घेणार आणि मीच सगळं त्यांचं काय हवं नको सगळं काय मी पाहणार. याच्यापुढे कोणत्याही प्रकारचं दुःख त्यांच्या पदरात येऊ देणार नाही, असं म्हणत तो हात जोडतो. आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार. अगोदरच त्याच्याच घरात त्याचे इतके हाल, त्याच्या भाऊजाईकडनं त्याला होणारा जाच, त्याच्या आईची झालेली ही अवस्था, एवढं सगळं निस्तरता त्याच्या आलेले नाकी नऊ आणि त्याच्यामध्ये आणखी ही नवीन भर, ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.